भाषण करू भाषण करायचं आज मध्ये विशाखा महिला मंडळ तसेच वैशाली महिला मंडळाच्या वतीने आमचे मार्गदर्शक ब्रह्मगुरु आदरणीय पर्यावरण पंडित यांच्या जन्मदिनाच्या निमित्त महिला मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान सत्कार व शुभेच्छाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आणला। आज प्रत्येकाने वेळाचा वेळ काढून आमच्या नगरामध्ये आले त्याबद्दल आपले भीमनगर सम्राट अशोकनगरच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। विशाखा महिला मंडळ तसेच वैशाली महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांना विनंती करतो की आपण आदरणीय धर्मगुरु भंते पर्यावरण यांचा आज पुष्पहार गुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करा। सर्व महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्वात पहिले आपल्या आदर्शांची या ठिकाणी भंतेजीच्या वतीने या ठिकाणी पूजा होती। त्यानंतर सर्व महिला मंडळाला विनंती आहे की आपण आपल्या भंतेजीच्या या ठिकाणी सत्कार करा। सर्वप्रथम त्यांनी
जशी गाता म्हणा तशी सगळेच म्हणा म्हणा सर्वजण खाली बसा. म्हणजे असं बा असं काय अजून दूर नंतर काय करणार नाही हेच कराय आता अशो इकडं लक्ष द्या. असं मागवा तुम्ही पाठी मागवा तुम्ही थांबा माग ओके.
होणार आहे पुढं 4ची वेळी सर्व आपले करणार तिकडे बघा इकडे इकडे लक्ष द्या इकडेच लक्ष द्या ओके आज आपल्या विभागामध्ये आदरणीय भिकू पर्यावरण यांचा आपण या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला. त्यांच्याबद्दल सांगायचे म्हणजे आम्ही लहानपणीचे बॅचमेट आहोत. त्यांचा मोठा भाऊ माझा क्लासमेट होता आणि भरतीचा आणि आमचा प्रवास लहानपणापासूनच आहे. आम्ही अभिलो शाळेमध्ये शिकायला होतो. भरतेजीचे मोठे बंधू माझे बॅचमेट होते. भरतेजी माझे ज्युनियर होते. आज जीवनामध्ये अनेक प्रसंग घडले आमच्या सोबत. आम्ही अभिलो शाळेमध्ये आमच्या गृहपाठाचा दिवस असला की आम्ही डुमा मारायचो आणि मग आम्ही डुमा कुठं मारायचं तर भरतेजीकडे आम्ही जायचो बिहार. त्यावेळेस बिहार बांधल्यानंतर फक्त एकच रूम होतो आणि त्या एका रूमापासून आज आपलं बिहार आपल्या महाराष्ट्रामध्ये असं बुद्ध विहार त्या पद्धतीचं बुद्ध विहार आपल्या पूर्ण शहरात भरतेजीने आम्ही पाहिलं. आपले भरतेजी केवळ एका रूमामध्ये राहिले होते. आज भरतेजी आणि त्यांचे बंधू असे तिघजण त्या एका रूमामध्ये राहून हा धर्माची चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांनी त्याग केला आणि जीवनामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचा त्याग करतात. परंतु जीवनाचा त्याग करून धर्म चळवळ वाढवण्यासाठी जे आपल्या भरतेजीने काम केलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल आहे कारण सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करत असताना आम्हाला माहिती आहे की त्या काळात महिनाभर घर सोडून जो व्यक्ती चळवळीमध्ये काम करताना फिरतो त्यालाच माहिती असते त्याग काय असते. त्याच पद्धतीचं भरतेजीचं जे त्याग आहे हे अनमोल आहे. यांनी जीवनातला आई वडील भाऊ परिवार याच्यापासून दूर राहून जे जीवन आपल्या अंगावरती घेतलं. खरं तर त्यांच्या त्यागापुढे कुणाचाच त्याग नाही. आज धर्माची चळवळ गतिमान करताना आम्हाला आनंद होतो भरतेजी की ज्यावेळेस आपण शाळेच्या काळात आपला हे वेगळा त्यावेळेस आपण एका शाळेत शिकायचो. आपण एक विद्यार्थी म्हणून शिकत होतो. आज तुमच्या अंगावरती जीवन आमच्या अंगावरती राजकीय जीवन आलेलं आहे आणि हे वेगवेगळे दोन दिशांना आपण या ठिकाणी काम करतो. राजकीय चळवळीतून सेवा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. आपण धार्मिक क्षेत्रामध्ये धर्माची चळवळ वाढवण्यासाठी या ठिकाणी काम करा. आपण आपल्याला उन्नत आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या ठिकाणी देतो. माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व परिवाराकडून त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राजघराच्या वतीने आपल्याला आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी देतो. इथे सर्वांना क्रांतिकारी जय भीम. यानंतर आपले धर्मगुरू भरतेजी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा देतो. योगायोगाला परभणीला जायचं परत ताईला असं वाटलं होतं की आम्ही मॅसेज देऊन सुद्धा या ठिकाणी कोणीच येत नाही म्हणून आज वेळ काढला. भरतीचा वाढदिवस होता. आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मला जिल्हाधिकारी साहेबांसोबत आज मीटिंग आहे त्यामुळे मी परभणीला जाणार आहे. आपल्या सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो. आदरणीय भरतेजी आपली देखील या ठिकाणी क्षमा मागतो आणि पुढील कार्यक्रम भरतेजी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन.
या महापुरुषांना श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन. गुरुवर्य पूज्यपदांत डॉक्टर भूपचंद महास्ते यांना सुद्धा श्रद्धापूर्वक नम्रतापूर्वक अभिवादन. पवित्र अशा वीरनगरमध्ये या बुद्धगयामध्ये उपस्थित असलेले सर्वच सगळ्या संपर्क शिकांना थोडेसे कॉफीच्या बागेत आल्यावर वेळ जरासा कमी असल्यामुळे मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही. आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपण जर थोडंसं जर बाबासाहेबांचं जर आयुष्य आठवलं तर एक वाक्य आपल्या लक्षात येते की बाबासाहेब जाता म्हणाले की मी सर्व भारत बौद्धमय केले. आपण थोडासा आता विचार केला पाहिजे. विहारात येणाऱ्यांनी, रोज ग्रंथ वाचणाऱ्यांनी, एक धार्मिक उपासक आणि उपासक म्हणून, उपासक आणि उपासिका म्हणून घेणाऱ्यांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे की बाबासाहेबांनी जाता जाता म्हणाले की मी भारत बौद्धमय केले. आता थोडासा विचार केला पाहिजे की आज कितीतरी वर्ष आपल्याला बौद्ध धर्म देऊन झालेले आहेत, पण तरी देखील आज बौद्धांचा धर्माचा जो काही प्रचार प्रसार आहे तो किती झाला आणि किती नाही थोडंसं आज आपण सर्वांनी प्रश्न करावा. भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे काही बुद्ध धर्माचं जे रथ आहे ते रथ 4 चाकावर चालत आहे. 2 चाकामध्ये भिक्खू आणि भिक्खुणी आणि दुसरे 2 चाकामध्ये उपासक आणि उपासिका. या 4 चाकाने आजपर्यंत बुद्ध धर्म टिकवून ठेवलेला आहे. आपल्याला भविष्यात बुद्धांचा धर्म आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा कृती आणि आचरणाने संपन्न असलेला उपासक, कृती आणि आचरणाने संपन्न असलेली उपासिका आपल्यामध्ये निर्माण करणं अतिशय आवश्यक आहे. जर उपासकाने जर प्रतिष्ठेचं पालन केलं, उपासिकेने जर प्रतिष्ठेचं आदेशाचं पालन केलं तर त्यांना लाभ होते आणि लाभ झाल्यानंतर आजूबाजूच्या तुमच्या सहवासात जाणाऱ्या लोकांना कळते की ही उपासक, ही उपासिका आमका प्रतिष्ठेचं पालन करत होती, आदेशाचं पालन करत होती, फार चांगलं बोलत होती, चांगलं काम करत होती, चांगले विचार तिच्या सर्व लोकांमध्ये राहायचे आणि बघा कोणत्या मार्गावर गेली. अशा एक पद्धतीचा आपण आदर्शवादी उपासक, आदर्शवादी उपासिका म्हणून आपण जे बुद्धांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार आपण आपल्या आजूबाजूमध्ये करू शकतो. म्हणून थोडंसं जागरूक झालं पाहिजे, थोडंसं आपण सजग झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे आणि आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं पुढे येण्यासाठी आपण पहिले धर्म समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आम्ही आता रोज यामध्ये धर्मपदाच्या ग्रंथाचं भाषण करायचं. त्याच्यामध्ये बुद्धाने अनेक मुखातून त्यांच्या निघालेल्या बुद्धवचन ऐकायला होतो. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की माणसाला दुसरा किती दोषी आहे, चुकीचं काम करते ते बघू नका, दुसरा किती चांगले काम करते ते बघू नका. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्यामध्ये किती चूक आहे, आपल्या स्वतःमध्ये किती दोष आहे, आपण किती स्वतःने चांगली कामं केले, वाईट काम केले त्याचं आत्मचिंतन करा. जर दोष आणि वाईट आणि चूक असेल तर ते काढून टाका आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटते ते अधिक करण्याचा प्रयत्न करा. बुद्धांनी सांगितलंय जर माणूस स्वतःला बघू लागलं की ऑटोमॅटिक बघा माणसातले हळूहळू सगळे गुण निघून जातात. जे काय वाईट असते ते निघून जाते, जे चांगलं असते ते माणूस स्वतःमध्ये करते. आता तुम्ही बघा दुकानामध्ये कपडे घ्यायला जाता बघा, जर माणूस काळा असेल, काळोख असेल ते घेते का काळ्याच्या काळे कपडे? ते म्हणते बाबा मी काळा आहे, जर काळ घातलं तर मग मी तर दिवसाही समजणार तर रात्री त्याला आवडूनच जाईल म्हणते. ते बघा नुसतं काळा कलर वाला तर असा विचार करते, म्हणजे ते काळा कलर वाला माणूस काय विचार करते की मला वाटून कसे कपडे दिसतील तसेच मी कपडे घेईन. गोरा माणूस बघा त्याच्या चेहऱ्याला नुसार त्याच्या अंगानुसार कसे कपडे शोभून दिसतील तसेच घेतात आणि त्या पद्धतीने मग सगळ्यामध्ये मी कसा अधिक सुंदर दिसत, सगळ्यांमध्ये मी अधिक कसा भारी दिसत याच्या दृष्टीने ते तशा
पुन्हा कुणामध्ये खोटं बोलायचा दोष असते, पुन्हा कुणामध्ये कठोरपणा घाणघाण शब्दामध्ये बोलायचा दोष असते, पुन्हा कुणामध्ये निरर्थक काहीच कामाला धंद्याची बडबड करायची दोष असतात, पुन्हा कुणामध्ये इकडचं ऐकायचं तिकडे एकाचं दोन चुगल्या करून सांगायच्या अशाही प्रकारचे दोष असतात, पुन्हा कुणामध्ये दारू प्यायचे दोष असतात, असे वेगवेगळे चुकीचे मीपणाचे आपणाचे दोष असतात, पुन्हा दुसऱ्याचे जळण्याचे कपटाचे जळण्याचे एक वेगळ्या प्रकारचे कमी लेखनाचे त्यांच्यामध्ये दोष असतात. तर असे दोष आपण समजून घेतले पाहिजे. ह्याला जर तुम्ही बाहेर काढून टाकलं तर बघा तुमच्या मनामध्ये एवढी शांतता राहते, तुमच्या मनामध्ये एवढा आनंद राहते, तुमच्या मनामध्ये एवढी प्रसन्नता राहते की आनंद आणि प्रसन्नता तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास देते. तुम्ही कोणतं तरी हातामध्ये काम घेतलं तुम्ही करू शकतो अशा प्रकारचा भाव तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही कोणत्याही काम किती अडचणीच्या हातामध्ये काम घ्या त्याला यश येणार म्हणजे येणार अशा पद्धतीचे ताकद ऊर्जा बल तुम्हाला तुमच्या या चांगल्या वृत्तीतून तुम्हाला मिळते. म्हणून आपण या बुद्धांच्या धर्माला अतिशय व्यवस्थित पद्धतीने जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर तर तुम्ही सगळ्यांनी मला पाठीमागे सुद्धा तुमच्या महिला मंडळावर निरोप आला की या तारखेला फक्त मला हे सुद्धा लक्षात नव्हतं, परंतु महिला मंडळांना आधीपासूनच माझा जन्मदिवस कधी येते लक्षात होतं. त्यांनी विसर मला आधीच निमंत्रण दिलेले सांगून ठेवलेले दुसऱ्याजवळ पण भतीजीचा वाढदिवस येणार आहे आणि त्या दिवशी त्यांना प्रबोधनासाठी बोलवणार आहे. तर त्याला मला तर आज तुम्हाला निमित्ताने सांगू इच्छित आहे की बुद्धांचं तत्वज्ञान असं आहे की महान तत्वज्ञान आहे. बुद्ध म्हणतात तुमचा वाढदिवस नाही काम आहे तुमचं एक एक दिवस तुमचा मरणाकडे चाललाय. आता बघा आता 29 वर्ष आता झाले बघा. आता माणसाचं सरकारच्या नियमानं 60 वर्षाचं आयुष्य आहे बघा. 60 वर्षाच्या आयुष्यापैकी आता 29-30 वर्ष संपले. आता फक्त आता काय आहे ते 30 काय वर्ष आहे ते आतील. आता हे बी काय खरं नाही माणसाचं किती आयुष्य आहे किती आयुष्य नाही. म्हणून माणसाचा वाढ दिवस नसते, उलटून माणसाचे दिवस कमी कमी होते, माणसाचे दिवस मरणाकडे जात असतात. म्हणून आपण थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे. तुम्ही केलं पाहिजे की नाही माहित नाही, पण मी मात्र करतो की माझ्या हातातून अजून काय काम व्हायला पाहिजे याचं फार मला नेहमी चिंतन होत राहते. निश्चित तुमचं जे प्रेम आहे, तुमचं जे माझ्यावर विश्वास आहे, तुमची जी आमच्यावर श्रद्धा आहे, निश्चित त्याला कसल्या प्रकारची तडा न जाऊ देता अधिकाधिक शील कसं संपादित करता येईल, अधिकाधिक लोकांना धर्माचा लाभ कसा होईल या दृष्टीने अभ्यास आणि आचरण मी सुद्धा वाढवण्याचा कटाक्षाने प्रयत्न करेन अशी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो. आयुष्यमान उपासक उपासिकांनो, हा फार कष्टातून आपल्याला बुद्धांचा जन्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. मी तुम्हाला नेहमी प्रवचनात सांगितलेलं आहे तुम्ही बाहेर देशात जर गेले, आज तुम्ही थायलंडला गेले, व्हिएतनामला गेले, श्रीलंकेला गेले, कंबोडियाला गेले, जर तुम्ही नुसतं 15 दिवस जर आपल्या वर्षवासाच्या काळामध्ये एखाद्या शहरात राहून तुम्ही सारखं बघलं तर माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात, परंतु 15-20 मिनिटं अर्धा तास का होईना ते व्यायामामध्ये आपल्या जवळ असं घडते असं ते जाणार म्हणजे जाणार. 15-20 मिनिटं का होईना त्याच्याकडून काहीतरी 2 ज्ञानाच्या गोष्टी घेणार म्हणजे घेणार. जर वेळ नसेल आपल्याला वेळाला जाणं होत जरी नसेल तर ते घरामध्ये 2 पानं का होईना शुद्ध पिठकामध्ये ते वाचनाचा प्रयत्न करतात आणि आपल्यामधलं ज्ञान ते वाढवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुमच्याकडे ज्ञान येते तर तुमच्या आयुष्यातला अंधार जातो. जेव्हा माणसातला अज्ञानपणाचा जर अंधार गेला की तुम्हाला जगातलं अपयश जर कसं आलं असेल त्याच्यातून यश कसं आणायचं याची सुद्धा कला तुमच्याकडे येऊन जाते. जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर त्या दुःखमय आयुष्यामध्ये सुख कसं आणायचं याचं ज्ञान तुम्हाला या बुद्धाच्या तत्वज्ञानामधून मिळून जाते. जर तुमची कशाला हानी झाली असेल तर तुम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान सांगते का तुम्हाला कशा पद्धतीनं कसा मी माझ्या
जगातले लोक कसे वागतात, जगात खूप काही नियम देतील, ज्या काही नियमामध्ये विचार आपलं घर कसं एकत्रित राहील, आपलं नगर कसं एकत्रित राहील, आपलं गाव कसं एकत्रित राहील, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही थोडासा पुढाकार घेऊन आपण आपल्या पद्धतीनं चिमणीचा पाप नाही करणारा भाषा बुद्धांचा बाबासाहेबांचा जो काही जीवन मार्ग आहे तो जगामधला सर्वश्रेष्ठ जीवन मार्ग आहे. आयुष्यमान उपासक करणं एक मिनिट का एक सेकंद सुद्धा तुम्ही यांच्या आचरणाशिवाय राहू नका. आपल्या बोलताना, चालताना, उठताना, बसताना आणि झोपताना केवळ आणि केवळ बुद्धांचं आचरणच आपल्या प्रतिमध्ये असलं पाहिजे एवढंच डोक्यामध्ये ठेवा. निश्चित तुम्ही नेहमी मैत्रीनं वागत राहा, नेहमी दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये दया ठेवा, नेहमी दुसऱ्यांची सेवा करण्याचा आपला स्वभाव ठेवा. या गोष्टी तुम्हाला थोड्याशा वेळाच्या नंतर, काही दिवसाच्या नंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं फळ देईल. एवढंच मी परत एकदा तुम्हाला सांगतो. परत आता त्या अवस्था ग्रंथवाचनाचा कार्यक्रम आहे, उद्या मेळावा होणार आहे, त्यामुळे वेळ थोडासा कमी असल्यामुळे आपल्यामध्ये कमी बोलतो. आपल्या जो काय प्रवचनाचा थोडासा भाग राहिला असेल तर नंतर कधी मला एखाद्या सूचना करा, मी त्या प्रकारे येऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचा धर्म तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. परत जाता जाता सांगतो की बाबासाहेबांचं भारत बोधमय करण्याचा जो काही शब्द होता ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला धर्माचं आचरण करावं लागते. आपल्यामध्ये करुणा, मैत्री, दया आणावं लागते, आपल्यामध्ये सेवा आणावं लागते, आपल्यामध्ये संयम आणि सहनशीलता ठेवावं लागते, आपल्यामध्ये कुणाच्या बरोबर क्रोध नसला पाहिजे, आपल्यामध्ये कोणत्याही कामामध्ये स्वार्थ नसला पाहिजे, आपल्यामध्ये कोणताही अज्ञान न राहिलं पाहिजे. ह्या जर गोष्टी तुमच्यामध्ये आल्या समजायचा धम्म आला, आणि धम्म आला म्हणजे आजूबाजूच्या लोकांवर प्रभाव पडणार म्हणजे पडणार. आणि जे लोक तुमच्या सहवासात राहतील ते म्हणते की मला सुद्धा असंच वागायला पाहिजे, मला सुद्धा असंच करायला पाहिजे. आणि त्याच्यातूनच बघा हळूहळू लोक बोधमय होतात, हळूहळू दुसरे सुद्धा लोक आपल्या बोधांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करू लागतील. त्यासाठी आपण बौद्ध म्हणून घेणाऱ्यांनी सगळ्यात पहिलं शिलांचं आचरण करणं अतिशय अनिवार्य आहे. हे लक्षात ठेवा. तर आपण नुसतं तोंडानं, नावानं, नुसतं घोषणेनं जर जैविक बौद्ध म्हणून घेत चालत असतात तर त्यांनी काय भारत बौद्ध होणार नाही. आपण त्यासाठी सुद्धा थोडंसं या 3 महिन्यामध्ये वर्षभरात कसं आम्ही लोकांना धर्माकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करू या दृष्टीने सुद्धा आपली विचाराची बाब झाली पाहिजे. हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि हळूहळू का होईना अनेक लोक आता भूतांच्या तत्वज्ञानाकडे वळू लागले, आपण हे अधिक वळणं अतिशय आवश्यक आहे. परत एकदा आपल्या सर्वांना आज जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आमचं स्वागत केलं, आदरपूर्वक केला, एक चांगल्या पद्धतीने माझं मनोबल, एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण केला आणि एक चांगली जबाबदारी माझ्यावर सोडून टाकला. या सर्व बाबी लक्षात ठेवा. तुमच्या सर्वांच्या प्रती बुद्ध धम्म भाव अप्रतिम व्यक्त करत तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्णत्वास तुम्हाला धम्म मार्गातून आयु वर्ण सुख प्राप्त हो. तुमच्या सर्वांची उन्नती आणि प्रगती हो. अशा प्रकारची या मुलांमध्ये आपल्या सर्वांच्या प्रती एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपला छोटासा चर्चेचा भाग समाप्त करतो. सर्वांना धन्यवाद. Yeah.
सोमा